Welcome to online classes of physics with Lambos sir. So dear students, in the 11th standard, we studied the 7th number topic, thermal properties of matter. And in that topic, we studied this concept, specific heat capacity. आणि या स्पेसिफिक हीट कपॅसिटीवर बेस्ड 12th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला मेयर्स रिलेशन स्टडी करायचा आहे. So Mayer's relation is the relation derived to find the relation between specific heats of gas. We know that gas has two specific heats. Specific heat at constant pressure and specific heat at constant volume. So when temperature of gas is increased, what happens? When temperature of gas is increased, even a small rise in temperature causes considerable changes in both volume and pressure. म्हणजे गॅसच्या बाबतीत ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती. जर गॅसचं स्मॉल टेम्परेचर जरी राईज झालं तर त्या गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम मात्र कन्सिडरेबली चेंज होतो. पण हीच प्रोसेस सॉलिड्स आणि लिक्विड्स मध्ये अशी होत नाही. सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत स्मॉल राइज इन टेम्परेचर डज नॉट प्रोड्युसेस सच चेंज. आणि या कारणामुळे सॉलिड्स आणि लिक्विड्सना फक्त एकच स्पेसिफिक हीट आहे आणि ती पण स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बट इन केस ऑफ गॅसेस देर आर टू स्पेसिफिक हीट्स. Why there are two specific heats? The reason is here. In case of gases, even a small rise in temperature causes considerable changes in both volume and pressure. Therefore, for gases, two specific heats are defined. First one, specific heat of gas at constant volume. आणि त्या स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला तुम्ही या पद्धतीने प्रोड्यूस करू शकता. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ज्या वेळेला सी या लेटरनं डिनोट केली जाते स्पेसिफिक हीट, त्यावेळेला ती मोलर स्पेसिफिक हीट आपण कन्सिडर करतो. आणि यस या लेटरनं डिनोट केली जाते त्यावेळेला ती प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड to raise the temperature of unit mass of substance through 1 degree Celsius or 1 degree Kelvin. पण मोलर स्पेसिफिक हीट मध्ये युनिट मास ऑफ सबस्टन्स ऐवजी आपण 1 मोल ऑफ सबस्टन्स घेतो. That is only the change. So in this formula, Cv is the molar specific heat of gas at constant pressure and which is given by the same formula that we have mentioned here. This is the amount of heat supplied by keeping the volume constant upon n dt number of moles into rise in temperature. आणि ही जी हीट सप्लाय केली असेल, that supplied heat is utilized in two parts. Part is used to raise the temperature, that means to increase the energy du, and remaining part is used to perform the work. पण कॉन्स्टंट व्हॉल्यूमला इन्क्रीज इन व्हॉल्यूम 0, एक्सपान्शन नाही होणार, म्हणजे वर्क डन होणार नाही dw0. दॅट्स वाय स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम तुम्ही लिहिता du by dt या फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. आणि सेकंड स्पेसिफिक हीट इज स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे या ठिकाणी गॅसचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवता आणि हीट सप्लाय करतात. त्यावेळी सप्लाइड हीट मात्र दोन पार्ट मध्ये यूज होईल. त्यातला एक पार्ट टेम्परेचर राईज करेल म्हणजे इंटरनल एनर्जी इन्क्रीज करेल, आणि दुसरा पार्ट व्हॉल्यूम इन्क्रीज करेल, एक्सपांड करेल त्या सबस्टन्सला, म्हणजे वर्क विल डन अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर. त्यावेळेचा मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅसचा फॉर्म्युला ॲट कॉन्स्टंट प्रेशर असा लिहिला जाईल. हीट सप्लाइड टू द गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर divided by number of moles into rise in temperature. आता मात्र या हीट सप्लाइडला दोन पार्ट्स असणार आहे. एका पार्ट मध्ये इंटरनल एनर्जी इन्क्रीज केली जाईल आणि दुसऱ्या पार्टनं वर्क परफॉर्म होईल अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर.
So these are the two molar specific heats of a gas. आणि या दोन स्पेसिफिक हीट मधलं रिलेशन आपल्याला मेयर्स रिलेशन न मिळतं. So in this lecture, we are deriving the Maer's relation between specific heats of gas. So let us start to derive the Maer's relation. So to derive this relation, we will take ideal gas, 1 mole of ideal gas. आणि हा आयडियल गॅस आपण एका सिलेंडर मध्ये इन्क्लोज करणार. ज्या सिलेंडरला जो पिस्टन असेल, तो पिस्टन कसा असेल पहा, लाईट इन वेट असेल, फ्रिक्शनलेस असेल आणि एअर टाईट असेल. सो टू डिराइव दिस रिलेशन वी हॅव कन्सिडर्ड 1 mole of an ideal gas. 1 mole of an ideal gas which is enclosed in cylinder which is fitted with light, frictionless and airtight piston. म्हणजे हा पिस्टन जो आहे तो फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे त्या गॅसचं एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन होताना व्हॉल्यूम चेंज होतो, त्यावेळेला त्या पिस्टनची मुवमेंट स्मूथ व्हावी, इझिली व्हावी, अशा प्रकारचा तो फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. आणि त्या सिलेंडर मध्ये जो गॅस फिल केलेला आहे त्या गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर आपण पी, व्ही आणि टी यानं डिनोट केलेलं आहे. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ऑफ गॅस रिस्पेक्टिव्हली. मुलांनो, या सिलेंडर मध्ये जो तुम्ही आयडियल गॅस इन्क्लोज केलाय 1 मोलचा, त्या आयडियल गॅसला आता आपण काय करणार आहोत, हीट सप्लाय करणार आहोत बाय कीपिंग इट्स व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आणि सेकंड केस मध्ये हीट इज सप्लायड बाय कीपिंग इट्स प्रेशर कॉन्स्टंट. आणि या दोन केसेस मधून तुम्हाला मेयर्स रिलेशन इझिली डिराइव करता येईल. सो फर्स्ट केस, if the gas is heated at constant volume so that its temperature rises by amount dt, then amount of heat supplied is used. म्हणजे किती हीट सप्लाय केलंय तुम्ही, dq at constant volume. या हीट मुळे त्याचं जे टेम्परेचर राईज होणार आहे ते किती न व्हायला पाहिजे, dt न व्हायला पाहिजे. मग जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून तुम्ही जर हीट सप्लाय करत असाल तर सप्लाइड हीट विल बी युज्ड इन ओनली वन पार्ट, that is to increase the temperature, that means to rise its internal energy. See here, amount of heat supplied is used to increase the internal energy of that gas only. याचा अर्थ व्हॉल्यूम कॉन्स्टंट, no expansion, no work done in moving the piston. So since volume is constant, no work is done in moving the piston, that's why dw equal to 0. त्यामुळे सप्लाइड हीट फक्त एकाच कामासाठी यूज होईल, टू रेज द टेम्परेचर. किती टेम्परेचर रेज करायचं आहे, dt न. आणि टेम्परेचर ज्यावेळेला रेज होतं त्यावेळेला इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. Therefore फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स वरून दिस हीट सप्लाय आपण पहिला फॉर्म्युला घेऊ शकता या पद्धतीने. द हीट सप्लाय टू गॅस बाय कीपिंग इट्स व्हॉल्यूम कॉन्स्टंट du प्लस dw. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स वरून तुम्ही हे असं लिहू शकता, du इज द पार्ट used to increase the internal energy and dw is the part used to perform the work. पण इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळं नो वर्क इज डन, dw 0 येईल तुमचा. आणि पुढे इथं NCVDT हा फॉर्म्युल्यावरून, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यावरून हे तुम्ही असं लिहू शकता. इन दिस इक्वेशन व्हॉट इज CV? CV is molar specific heat of gas at constant volume. आता इथं dw 0 आहे आणि नंबर ऑफ मोल्स किती आहेत गॅसचे, 1 आहे. त्यामुळं तुम्हाला मिळणारा हा फॉर्म्युला कसा बदलेल पहा. Therefore, heat supplied to gas at constant volume totally used to increase the internal energy and that is equal to CVDT. कारण नंबर ऑफ मोल्स 1 आहे, वर्क डन 0. दिस इज युअर इक्वेशन 1. आणि ह्या इक्वेशन 1 मध्ये जी तुम्हाला इंटरनल एनर्जी मिळालेली आहे त्यावेळी गॅसचं टेम्परेचर कितीनं राईज झालंय,
dt न. मग जेवढं टेम्परेचर राईज होईल तेवढीच त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार. सी हिअर. आता दिस इज द केस when gas is heated at constant volume. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला गॅस हीट करतात त्यावेळेला पूर्ण सप्लायड जी हीट असेल दॅट विल बी युज्ड टू रेज इज टेम्परेचर, दॅट मीन्स इंटरनल एनर्जी. आणि ती इंटरनल एनर्जी इक्वेशन 1 मधून तुम्हाला मिळालेली आहे, du इक्वल टू सीव्ही dt. आणि ही व्हॅल्यू तुम्ही पुढं यूज करणार आहात त्यामुळे ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. दिस इज द इंटरनल एनर्जी, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी when gas is heated at constant volume. आणि त्यावेळी गॅसचं टेम्परेचर कितीनं राईज करायचं आपल्याला, dt न. आता सेकंड केस आपण बघू. कोणती असणार सेकंड केस? त्या सिलेंडर मधला गॅस आपण हीट करणार आहे बाय कीपिंग इट्स प्रेशर कॉन्स्टंट. So let us start for the second case. If the gas is heated at constant pressure so that its temperature rises by the same amount dt. आता ही कोणती अमाऊंट? कॉन्स्टंट व्हॉल्यूमला गॅसचं टेम्परेचर जेवढं राईज झालं होतं तेवढंच टेम्परेचर इथं देखील तुम्हाला राईज करायचं dt. देन अमाऊंट ऑफ हीट सप्लायड इज युज्ड इन टू वेज. कारण कॉन्स्टंट प्रेशरला हीट सप्लायड विल बी युज्ड इन टू पार्ट्स. पहिला पार्ट कोणता पहा? पार्ट ऑफ हीट इज युज्ड टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी, दॅट इज टू रेज इट्स टेम्परेचर. म्हणजे सप्लायड हीट किती आहे? dq कॉन्स्टंट प्रेशरला, त्यातला काही पार्ट इन्क्रीज द इंटरनल एनर्जी साठी यूज होईल, दॅट इज टू रेज इट्स टेम्परेचर. आणि मग रिमेनिंग पार्ट कशासाठी यूज होणार? रिमेनिंग पार्ट ऑफ हीट इज यूज टू परफॉर्म द वर्क इन मुव्हिंग द पिस्टन. इथं गॅसचं एक्सपान्शन होणार आणि गॅसचं एक्सपान्शन होणार म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आणि त्यावेळी पिस्टन विल मूव्ह इन आउटवर्ड डायरेक्शन. आणि तिथं होणार वर्क डन dw इक्वल टू pdv असं तुम्हाला मिळेल. सो दिस इज द वर्क डन when gas undergoes expansion, when heat is supplied to gas by keeping its pressure constant. Supplied heat is used in two ways. आता मला ना इथं लक्षात घ्या, part is used to increase the internal energy. आता internal energy किती increase होणार? Rise in that is to raise its temperature. इथं टेम्परेचर जे रेज केलंय ते सेम अमाऊंट न रेज केलंय. म्हणजे जी अमाऊंट टेम्परेचरची कॉन्स्टंट व्हॉल्यूमला रेज झाली होती तेवढीच अमाऊंट टेम्परेचर कॉन्स्टंट प्रेशरला देखील रेज होणार आहे. म्हणजे इथं इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट प्रेशरला जी लागली तेवढीच इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट व्हॉल्यूमला पण तुम्हाला मिळालेली आहे. कारण दोन्हीही केसेसमध्ये heated gas is heated so that its temperature rises by the same amount. मग टेम्परेचर जर सेम अमाऊंट राईज होत असेल तर इंटरनल एनर्जीचा पार्ट पण सेम असणार आहे. म्हणजे इथं मी हा पार्ट जो आहे इन्क्रीज इन इंटरनल एनर्जीचा तो पार्ट मी फर्स्ट इक्वेशन वरून घेऊ शकतो. सो लेट अस राईट इक्वेशन फॉर दिस. दिस अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द गॅस एट कॉन्स्टंट प्रेशर ह्या दोन पार्ट मध्ये यूज केलेला आहे. त्यामुळं अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स heat supplied is utilized in two parts. This part increases internal energy and this part performs the work against external pressure. त्यातील ही इंटरनल एनर्जी किती घ्यायची ठरले आपल्याला इक्वेशन 1 मध्ये. आणि पुन्हा हा जो पार्ट आहे तो तुम्हाला फॉर्म्युलावरून आलेला आहे NCPDT, where what is CP? Molar specific heat of gas at constant, इथं प्रेशर पाहिजे. Molar specific heat of gas at constant pressure, not volume. Pressure should be there. हा जो word आहे, that word should be changed. Pressure should be there. Now, in this equation, I can write dW equal to pdV. आणि du किती लिहिणार? du will be the same from equation 1. पण त्या अगोदर इथं नंबर ऑफ मोल्स किती घेतले आपण गॅसचा 1. That's why this equation will change like this. Heat supplied to the gas at constant pressure, that is equal to increase in internal energy plus work done, that is equal to Cp dt. कारण नंबर ऑफ मोल्स गॅस किती घेतलेले आहेत 1. आता मी काय करणार आहे पहा,
पुटिंग इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 1 मध्ये काय मिळेल आपल्याला? Heat supplied to the gas at constant volume that is equal to increase in internal energy. आणि किती मिळालं आपल्याला? CVDT. मग इंटरनल एनर्जी इन्क्रीज होत असताना टेम्परेचर किती रेज झालं होतं? बाय अमाऊंट dt. आणि इथं पण टेम्परेचर किती ना रेज झालेलं आहे? सेम अमाऊंट ऑफ dt. त्यामुळं इथली जी इंटरनल एनर्जी असणार आहे तीच इंटरनल एनर्जी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमची पण इंटरनल एनर्जी असणार. त्यामुळे इक्वेशन 1 ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केला तर हे इक्वेशन काय बदललं पहा. फक्त इथं du ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून आपण कॅरी करत आहोत. सी Cp dt equal to Cv dt plus Pdv. Hey, what is the Cv dt? This is the value of du. इक्वेशन 1 मधील du ची व्हॅल्यू आपण इथं आणली. आता मी काय करणार यानंतर ह्या टर्मला लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करतो. त्यावेळी Cp dt minus Cv dt होईल इक्वल टू Pdv. आणि त्या दोघांच्या मधून कॉमन मला मिळेल dt. सी Cp minus Cv into dt equal to Pd. इक्वेशन 3. आता काय करूया आपण? 1 मोल ऑफ गॅस साठी आयडियल गॅस इक्वेशन लिहू. फॉर 1 मोल ऑफ गॅस आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल टू RT. पण या केस मध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, म्हणजे इथलं P कॉन्स्टंट आहे आणि R तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये P आणि R हे दोघे कॉन्स्टंट. आणि चेंज काय होतंय? व्हॉल्यूम चेंज होतंय, टेम्परेचर चेंज होतंय. Therefore, this equation can be written for this case. When gas is heated at constant pressure, ideal gas equation can be written like this. PdV equal to RdT. आता या PdV ची व्हॅल्यू RdT आहे ना, ती इथं लिहितो. इक्वेशन 3 मध्ये मी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. सो इक्वेशन 3 becomes, इक्वेशन 3 मध्ये PdV equal to RdT सबस्टिट्यूट केल्यानंतर what will become? Cp minus Cv dt equal to RdT. आता लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड मधून dt कॅन्सल होतं and you will get Cp minus Cv equal to R. So this is the difference between molar specific heat of gas at constant pressure and constant volume is equal to R. आणि हेच मेयर्स रिलेशन आहे. So this is required Mayer's relation for molar specific heats. मुलांनो, Cp minus Cv का घेतलं? कारण Cp is always greater than Cv. Specific heat of gas at constant pressure is always greater than specific heat of gas at constant volume. आणि हा सगळा पार्ट आपण 11 स्टँडर्ड मध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा स्टडी केला असल्यामुळं सगळे कन्सेप्ट हे 11 स्टँडर्ड मधून आपण इथं रेफर करतोय. आणि 11 स्टँडर्ड मध्ये आपण या क्वेश्चनचं पण आन्सर घेतलंय. व्हाय Cp इज ऑलवेज ग्रेटर दॅन Cv. मग Cp हे ग्रेटर दॅन Cv असल्यामुळं द रिलेशन इज Cp minus Cv equal to R. So this is Mayer's relation, but between molar specific heat. अजून आपण Mayer's relation between principal specific heat of gas मध्ये काढू शकतो. So let us try for the Mayer's relation for principal specific heat. So before that, you have to remember, if heat and work are measured in same unit, म्हणजे ऍक्च्युअली हीटचं युनिट तुम्ही कॅलरी घेता आणि वर्कचं युनिट तुम्ही जूल घेता या साईड सिस्टीम मध्ये. मग ज्यावेळी हीट आणि वर्क एकाच युनिट मध्ये मेजर केलं जातं त्यावेळेला मेयर्स रिलेशन असं लिहायचं. Cp minus Cv equal to R. मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस मध्ये हे रिलेशन. बट इफ हीट इज मेजर्ड इन कॅलरीज अँड वर्क इज मेजर्ड इन जूल्स, म्हणजे दोघेही वेगवेगळ्या युनिट मध्ये मेजर केलेले आहे. हीटचं मेजरमेंट कॅलरी मध्ये झालेलं आहे आणि वर्कचं मेजरमेंट जूल मध्ये झालेलं आहे, त्यावेळी मेयर्स रिलेशन विल बी युज्ड लाईक दिस. Cp minus Cv equal to R upon J. आणि J हा मेकॅनिकल इक्विव्हॅलंट हीट आहे आणि J ची व्हॅल्यू किती असते? 4.18 किंवा राऊंड फिगर मध्ये 4.2 घेतात. आणि जनरली तुम्हाला माहिती आहे 1 कॅलरी इक्वल टू 4.2 जूल, म्हणजे J हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे बिटवीन हीट युनिट्स अँड वर्क युनिट्स, ज्याला तुम्ही म्हणता मेकॅनिकल
equivalent of heat. So let us try to derive the mass relation for principal specific heat of gas. For that, let us consider SV. What is SV? Principal specific heat of gas at constant volume. And what is SP? Principal specific heat of gas at constant pressure. आणि त्या गॅसचं मोलेक्युलर वेट, इथं गॅस आपण 1 मोलचा घेतलाय ना, त्यामुळे M0 काय असेल बघा इथं. मोलर मास ऑफ गॅस म्हणजे मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस इज M0. सो mass relation for principal specific heat इथं आपण तयार करू. आणि ते mass relation principal specific heat मधलं डिराइव्ह करण्यापूर्वी let us find what is the relation between molar and principal specific heats. ही रिलेशन देखील 11वीच्या त्या टॉपिक मध्येच आहे. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या टॉपिक मध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तुम्ही स्टडी केलेले आहात आणि तिथं गॅसच्या मोलर स्पेसिफिक हीट्स आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स मध्ये रिलेशन आपण शोधलेले आहे, फाइंड आउट केलेले आहेत. आणि ते रिलेशन असे आहेत. CV इक्वल टू M0SV. याचं मिनिंग असं होतं, मोलर स्पेसिफिक हीट इज इक्वल टू मोलेक्युलर वेट मल्टिप्लाइड बाय प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. पण इथं कोणते आहे? मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू मोलेक्युलर वेट into principal specific heat at constant volume. So this is the relation. And molar specific heat at constant pressure equal to molecular weight into principal specific heat of gas at constant pressure. So this is the relation between molar specific heat and principal specific heats of a gas. आता मी काय करणार, mass relation मोलर स्पेसिफिक हीट साठी लिहिणार आणि त्या मेयर्स रिलेशन मध्ये सीपी च्या ऐवजी मी M0SP लिहिणार आणि CV च्या ऐवजी M0SV लिहिणार. इथलं इक्वेशन 2 रेफर करूया आपण. मेयर्स रिलेशन, दिस इज मेयर्स रिलेशन फॉर मोलर स्पेसिफिक हीट. ह्या इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. मेयर्स रिलेशन टेक्स द फॉर्म, विच मेयर्स रिलेशन, फर्स्ट और सेकंड घेऊ आपण. Cp minus Cv equal to R upon J. आता यामध्ये काय राहिलं, Cp ची व्हॅल्यू M0SP, Cv ची व्हॅल्यू M0SV सबस्टिट्यूट करू. सी हियर. आणि यामधून आता कॉमन काय काढू आपण, M0 कॉमन काढू. आणि कॉमन असलेला फॅक्टर आपण शिफ्ट केला तर R upon M0J असं होईल. सी हियर. Therefore Sp minus Sv, what is this? Difference between principal specific heats of gas at constant pressure and constant volume equal to R upon M0J. And this equation 3, this one, is nothing but mass relation for principal specific heats. So in this way, we derived mass relation for both molar specific heat of gas as well as principal specific heats of gas. So with this, we will end this lecture. Thank you, friends.